हाच तो भोवाडा म्हणजे माझ्या आजोबांनी बनवलेला, त्याला जवळजवळ 150 वर्ष होऊन गेले. माझे वडील म्हणायचे, प्रत्येक मुखवटा म्हणजे देवाशी आपल्याशी नाता जोडणारा म्हणजे एक पूल आहे. तेव्हा लाकडाच्या तुकड्यात मी नेहमी त्याचा चेहरा शोधत असे. माझे वडील हे कलाकृती करत होते तेव्हा मी समोर बसून बघत होतो आणि हळूहळू त्यांचा हातातला वारसा माझ्या श्वासाचा भाग झाला. माझं वय सध्या 50 वर्षे आहे, पण मी प्रत्येक मुखवटा बनवताना माझ्या वडिलांची आठवण ठेवून मुखवटा करतो. त्यांची आठवण मला वेळोवेळी प्रेरणा देत असते. माझे वडिलांचे हात, आता माझे हात आणि नंतर माझ्या मुलाचे हात. हे मुखवटे फक्त रंगीत लाकूड नसून ही आमची धापड घराण्याची ओळख आहे आणि आमचा श्वास पण. ही कला जी आहे ही जरी 150 वर्षापूर्वीची आहे आजोबापासून, पण मध्ये स्टॉप झालेली. नंतर आमच्याकडे आयुक्त्या मॅडम म्हणजे त्यांनी आम्हाला नाशिकला बोलवलं. नंतर 1 वर्षाचा काळ गेला. नंतर त्या डायरेक्ट इथं ह्या ठिकाणी गावी आल्या आणि ही कला जोपासण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं. म्हणजे ही कला बुडून नका देऊ, ही बनवत राहा आणि जगापर्यंत ही पोचवा. बनसोड मॅडम यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं 5 दिवसाचं आणि ह्या कलेमध्ये आमच्या मनापासून करत होतो आणि त्याच्यात अजून सुधारणा झाली. जसजसा काळ बदलत गेला आणि लाकूड, रंग ह्या गोष्टी महाग होत चालल्या, तशातच पैशाची अडचण होत होती. पण एक दिवस शबरी महामंडळच्या MD मॅडम गावात आल्या. शबरी महामंडळ यांनी आम्हाला निधी दिला, विश्वास पण दिला. नंतर ह्या मुखवट बनवण्यासाठी नवं स्वरूप प्राप्त झालं. शबरी महामंडळनी आम्हाला नुसता निधी नाही दिला तर विश्वास दिला आणि आमची परंपरा थांबली नाही, तिला नवं रूप प्राप्त झालं. शबरी नॅचरल्स, जिथे कलेचा होतो आत्म्याशी संवाद.